तर मित्रांनो आम्हाला नवरीच्या पाठीमागं जायचं नव्हतं, आम्ही डायरेक्ट स्टेजवर जाणार होतो. पण आम्हाला आता बापू आले आणि बापूनं सांगितलं की तुम्ही स्टेजवर नवरीच्या पाठीमागं जा. तर आम्ही नवरीच्या पाठीमागं चाललो. हां, तर आम्ही बघू ऑड वाटतंय जरा नवरीच्या पाठीमागं. की आम्ही इथं आता नवरीच्या पाठीमागं आम्हाला यायचं नव्हतं, पण आम्हाला थांबायला सांगितलं. त्यामुळे आम्ही इथं आलो. की बघा इकडं आमचे नवरे आणि नवरदेव जरा थोडंसं मन सांभाळून घेतो. बंटे दादा तुम्हाला कसं वाटतंय जाताना? खूप दुःख होतं. कुठून ना तर मित्रांनो आम्ही कल्टी मारून तिथं थांबलो तर नवरी पुढे निघाली की कल्टी मारली आणि आम्ही आता स्टेजवर आलो डायरेक्ट. कारण तिकडून वाढ वाटतंय मधून, एवढं लाज वाटते, त्यामुळे डायरेक्ट आम्ही इकडून मधून आलो साईडनं. तर मित्रांनो आम्ही आता स्टेजवर आलो बघा. इकडे नवरा नवरी उभा आहेत आणि आम्ही इकडे जिने हसतोय. तर मित्रांनो आता संध्याकाळी 7 वाजल्यात. आता आम्ही नवरीला वाटं लावलं आणि सगळं आवरून सगळे पाहुणे रावळे गेले आणि नंतर आता आम्ही फायनली घरी चाललो.